यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक कुटुंबामध्येच राजकीय संघर्ष उफाळल्याचे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबातील सदस्य हे एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचे आपण पाहतो। महाराष्ट्रातील असे काही मतदारसंघ आहेत की या मतदारसंघामध्ये दोन सख्खे भाऊ उभे राहिलेत, काही ठिकाणी बहीण सख्खा भाऊ आणि त्यांची बहीण एकमेकाच्या उभे राहिलेली आहे, काही ठिकाणी काका पुतण्या उभे राहिलेत, काही ठिकाणी वडील आणि मुलगी एकमेकाच्या उभे आहेत। ते एका मतदारसंघात नवरा आणि बायको हे एकमेकाच्या विरोधात उभे राहिल्याचे पाहायला मिळते। यातील आता या काही मतदारसंघाचा आपण आता हा आढावा घेणार आहोत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघ आहे। या पाचोरा मतदारसंघामध्ये किशोर पाटील आणि त्यांची सख्खी बहीण वैशाली सूर्यवंशी हे एकमेकांमध्ये लढत होत आहे। तर गडचिरोली ते आहेर या मतदारसंघामध्ये धर्मराव आत्राम यांना त्यांच्या मुलीनेच आव्हान दिलेले आहे। त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी ही उभी आहे। तर कन्नड मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव यांना त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनीच आव्हान दिलेले आहे। नाशिकमध्ये दिनकर पाटील यांना त्यांच्या सख्या बंधूंनी आव्हान दिलेले आहे। तर बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातच एकमेकाच्या विरोधात लढत आहे। नाशिकमधल्या चांदवड मतदारसंघामध्ये आहेर कुटुंबामध्येच एकमेकाच्या विरोधात लढत होत आहे। त्यामुळे या अशा अनेक मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ही राजकीय घराण्यातील म्हणजे असे बहुबंदी ही उफाळून आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। याबरोबरच आपण एक आणखी पाहतोय की मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबातील 3 सदस्य उभे राहिलेले आहेत। एका वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे उभे आहेत, तर माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे उभे आहेत। या दोघांच्या विरोधामध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या पक्षाने उमेदवार दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात ते प्रचार देखील करत आहेत। हा एक प्रकारचा राजकीय संघर्ष ठाकरे कुटुंबातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच राजकारणामुळे कुटुंबामध्ये भेदभाव उत्पन्न झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। यातील सर्वात महत्त्वपूर्ण लढत आहे ती बारामतीमध्ये आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे आणि ही लढत संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात लक्षवेधी ठरत आहे। कारण संपूर्ण देशाचे लक्ष या कौटुंबिक लढतीमुळे बारामतीकडे लागलेले आहे। याआधी लोकसभा निवडणुकीतही पवार कुटुंबातच लोकसभेची लढत झाली होती आणि ती शरद पवार यांनी त्यामध्ये बाजी मारली आहे। तशीच प्रकारची बाजी शरद पवार यावेळी मारतात की काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। विकासाचा वाद अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यातील लढत ही अत्यंत अटीतटीची होत आहे आणि त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। याबरोबरच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजकीय घराणेशाही। महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ असले तरी त्यातील किमान 150 मतदारसंघामध्ये राजकीय घराणेशाही आहे आणि त्याच कुटुंबाचे प्रतिनिधित्व त्यामध्ये आमदारकीचे प्रतिनिधित्व करतात हे आपल्याला दिसून येईल। खरी लढाई 130 मतदारसंघात असते, 150 मतदारसंघातील आमदार हा ठरलेला असतो असेच आपल्याला दिसून येईल। आता या निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्य हे वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिल्याचे पाहायला मिळतं। यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धीरज आणि अमित देशमुख हे बंधू उभे आहेत, तर मुंबईमध्ये विनोद आणि आशिष शेलार हे उभे आहेत। मुंबईमध्ये जर ठाकरे कुटुंबातील 3 सदस्य उभे आहेत, अमित आदित्य हे ठाकरे आणि त्यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवत आहेत। तर आपल्याला चांदवड मतदारसंघात केदार आहेर आणि राहुल आहेर हे बंधू निवडणूक लढवत असलेल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर क्षीरसागर कुटुंबातील बंधू हे बीडमध्ये उभे असलेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये देखील दिनकर पाटील बंधू हे एकमेकाच्या विरोधात उभे ठाकल्याचे आपल्याला दिसत आहे। अनेक कुटुंबातील एकाच कुटुंबातील मंडळी एकमेकाच्या विरोधात उभी राहिल्याचं या निवडणुकीत दिसत आहे। सिंधुदुर्गामध्ये निलेश आणि राणे आणि नितेश राणे हे 2 सख्खे बंधू वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत। अनेक भावांच्या जोड्या या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। राजकीय घराणेशाही या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने पुढे आलेल्याचे पाहायला मिळते आणि मतदारांना त्यांच्यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय नाही ही देखील आपली एक अपरिहार्यता म्हणावी लागेल।